पिझ्झा म्हटलं की लहान मुलांना पण आवडतो, मोठ्यांना पण आवडतो, चटपटीत खायला लागतो आणि सगळ्यांना आवडतो. आज आमच्याकडे पिझ्झा बनणार होता म्हणून मुलं सकाळपासून एक्सायटेड होते आणि जेव्हा बनवून दिला तेव्हा खूप आवडीनं खात होते. आता सगळेच मुलं आवडीनं खातात, पण जास्त करून मी बाहेरून आणण्यापेक्षा घरी बनवून देते. जसा जमेल तसा बनवते आणि बनवलेली रेसिपी खूप छान बनते. चला तर मग आज आपण पण तुमच्यासोबत शेअर करू. हाय, मी मनीषा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत करते. आता आम्ही नेहमी चीज वगैरे आणून पिझ्झा घरी बनवून खातो, पण एकही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला नाही. तर आज आमचा घरी असा प्रोग्राम होता की मुलांना पिझ्झा खायचा होता. मग म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूयात. आता मी आम्हाला जसा आवडतो तसा बनवणार आहे. तर मी ते 2 बेस घेऊन आले. बेस म्हणजे पिझ्झाचे जे खालचं पीठ वगैरे राहतं, बेस राहतो तो. तरी त्या असं पॅकेटमध्ये आपल्याला 2 भेटतात, कधी एखाद्या पॅकेटमध्ये 3 पण राहतात. तर मी 2 वालेच घेऊन आले कारण खायला कमी जण आहेत म्हणून. बेस घेतलाय त्यामुळे आपल्याला पीठ वगैरे मळून काय बनवायचं नाही. पीठ वगैरे मळून सुद्धा घरी बनवता येतं, पण आपल्याला पटकन हवा असेल झटकीपट तर असे बेस तुम्हाला भेटतात, ते आणून तुम्ही बनवू शकतात. आता याच्यासोबत आपल्याला काही सॉस आणि चीज वगैरे लागणार आहे, तर मी तुम्हाला दाखवते काय काय लागणार आहे. त्याचबरोबर पिझ्झाचे खूप वेगवेगळे फ्लेवर राहतात, म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे राहतात. कोणाला ऑनियन पिझ्झा आवडतो, कोणाला पनीर आवडतो, कोणाला वेगवेगळे सॉस वगैरे वापरून केलेला. आता तुम्हाला कसा आवडतो त्यानुसार. एकच पिझ्झाची रेसिपी नाही, पिझ्झाचे खूप साऱ्या रेसिपीज आहेत. तुम्हाला जसं आवडते ती एक नवीन रेसिपी तयार होते. आता आम्हाला जसं आवडतो मी त्यानुसार तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आम्ही कसं बनवतो. चला तर मग काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात. पिझ्झा बनवायचं म्हटलं की खूप सारे सॉसेस लागतात, असं काही नाही. 1-2 सॉसेस फक्त महत्त्वाचे असतात. तर हा आहे पिझ्झा पास्ता सॉस, जो रेड सॉस आहे. पण हा स्पेशल पिझ्झा आणि पास्तासाठी बनवला जातो. तुमच्याकडे जर हा सॉस नसेल तर तुम्ही रेड चिली सॉस किंवा ग्रीन चिली सॉस हा घेऊ शकता, त्यानेसुद्धा पिझ्झा खूप छान होतो. आता माझ्याजवळ आहे. त्याचबरोबर मेयोनीज, टोमॅटो सॉस आणि इथे मी चीज घेतलेला आहे. आता मी 2 प्रकारचे पिझ्झा बनवणार आहे. एक मेयोनीजवाला जो आम्हाला खूप जास्त आवडतो, आमच्या घरात सगळ्यांचा फेवरेट आहे. आणि दुसरा जो आहे तो चीजपासून बनवणार आहे, कारण जास्त करून पिझ्झा चीज वापरूनच बनवला जातो. आणि बाहेर जर आपण खायला गेलो पिझ्झा हटला तर तिथे जास्त करून पिझ्झा चीजवालाच भेटतो. तर इथे 2 प्रकारचे चीज राहतात. आता हे जे चीज आहे हे मोझरेला चीज आहे, म्हणजे हे जसं फोटोवरती दाखवलेलं आहे रबरासारखं स्ट्रिच होतं, हे तसंवालं आहे. छोटे छोटे चौकोनी आकारात कट केलेलं राहतं आणि याच्यापासून खूप जास्त लेयर तयार होतात. आणि हा जो हातामध्ये घेतलेला आहे हा चीज वेगळा आहे. हा चीज जो आहे तो आपण स्लाईस केलेला असतो किंवा कद्दूकस करून टाकू शकतो, खिसून टाकू शकतो. 2 प्रकारचे चीज राहतात. आता इथे व्हेजिटेबल्स तुम्ही काहीही घेऊ शकतात, कोणतेही. इथे मी फक्त टोमॅटो आणि कांदा घेतला आहे. तुम्ही मक्याचे दाणे घेऊ शकतात, पनीर घेऊ शकतात किंवा जे अजून काही शिमला मिरची वगैरे जे तुम्हाला व्हेजिटेबल्स पनीरसाठी वापरतात ते कोणतेही तुम्ही व्हेजिटेबल्स घेऊ शकतात. तर आता इथे 2 बेस आहेत, तर 2 प्रकारचे 2 वेगवेगळे पिझ्झा होणार आहेत. तर चला बनवायला घेऊयात. तर इथे मी प्लेटमध्ये एक पिझ्झा बेस काढून घेतला आहे. पिठाचा नाही आहे, जो आपण रेडीमेड पिझ्झा बेस आहे तो आहे. त्यावरती मी पिझ्झा पास्ता सॉस एक मोठा चमचा एवढा लावून घेतला. लहान मुलांसाठी बनवत असाल तर थोडासा कमी लावायचा, कारण पिझ्झा पास्ता सॉस थोडासा तिखट असतो म्हणून. आणि तुमच्याकडे जर हा सॉस नसेल तर तुम्ही शेजवान चटणी पण लावून बनवू शकतात, त्याचा पण फ्लेवर खूप छान लागतो. आता मी पूर्ण सॉस जो आहे ते ब्रेडला लावून घेतलेला आहे, बेसला. आता त्याच्यावरती मी हे चीज जे आहे ते खिसून टाकत आहे. तुम्ही कमी जास्त तुम्हाला जेवढं आवडतं चीज खायला त्यानुसार टाका. आता मी इथे भरपूर असं खिसून घेतलं आहे आणि त्यावरती स्प्रेड करून घेते. व्यवस्थित असं चोहे बाजूला करून घ्यायचं, कारण जेव्हा आपण खिसून टाकतो तेव्हा एकच जागी पडतं. आता त्यानंतर यावरती कांदा वगैरे टाकून घेते. तर मुलांसाठी बनवते कारण माझी मुलं जास्त कांदा वगैरे खात नाहीत, पण अशा स्नॅक्समध्ये जर बनवलं तर खातात ते आवडीनं. तर इथे मी कांदा आणि टोमॅटो दोन्ही लांब लांब कट करून घेतलेला होता, तर तो अशा प्रकारे सजवून घेते. आपण कसं पण टाकून घेऊ शकतात. आणि मुलं व्हेजिटेबल्स खात नाहीत, तर जे व्हेजिटेबल्स तुमची मुलं खात नाहीत ते तुम्ही पिझ्झामध्ये वगैरे सँडविचमध्ये टाकून मुलांना दिलं तर ते खूप जास्त आवडीनं खातात. आता यावरतून जे आहे ते मोझरेला चीज टाकायचं असतं, पण मला मोझरेला चीज बिलकुल खायला आवडत नाही म्हणून मी ते टाकलं नाही. पण तुम्ही जर बनवत असाल तर नक्की टाका.
इथे मी कढई 5 मिनिट अगोदरच प्रीहीट केली होती, फुल स्पीडवरती ठेवली होती. त्यामध्ये एक स्टँड ठेवला होता. तर भांडं तुम्ही कोणतंही मोठं घ्या, पातेल्यात बनवू शकतात, कढईत बनवू शकतात. इथे मी खाली एक स्टँड ठेवला आहे ज्यावरती मला प्लेट ठेवायची. तर पिझ्झा जो आहे तो मी प्लेटमध्ये काढून घेतला जी पिझ्झाच्या साईजची आहे आणि ती अशा प्रकारे यामध्ये ठेवून दिली. वरतून झाकण ठेवायचे. झाकण ठेवून चांगले 15 ते 20 मिनिट आपल्याला हा पिझ्झा असाच ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून आपला जो पिझ्झा आहे तो खूप चांगला असा भाजला जाईल. थोडासा पण आपल्याला खायला कच्चा लागला नाही पाहिजे. चला तर मग 15 ते 20 मिनिटानंतर आपला जो पिझ्झा आहे तो तयार होतो. आता प्लेटला सांगायचं राहिलं, प्लेटला खालच्या साईडला मी थोडंसं तूप लावून घेतलं होतं, जेणेकरून आपला जो पिझ्झा आहे तो खालच्या साईडने करपू नये म्हणून. इथे आपला पिझ्झा तयार झालेला आहे. तर हा साईडला काढून ठेवूयात आणि दुसरा बेस बनवायला घेऊयात. तर दुसरा पण बेस मी इथे घेतला आहे. आता हा मेयोनीजवाला बेस बनवायचा आहे. तर चला मेयोनीज टाकून घेऊयात. आता जोपर्यंत मेयोनीज मी यावरती स्प्रेड करून घेते तोपर्यंत सगळे आपले व्ह्यूवर्स जे कोणी व्हिडिओज पाहत आहेत, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल तर पटकन एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा. आता सबस्क्राईब केल्यामुळं माझे थोडंसं जे व्हिडिओ आहेत ते इतरांपर्यंत पोहोचवले जातात आणि तुम्हाला आवडला का नाही ते पण मला कळते. त्यामुळे नक्की कमेंटमध्ये पण सांगत जा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते, जेणेकरून मला समजेल की माझी रेसिपी तुम्हाला आवडली आहे. आता इथे आपलं पूर्ण जे मेयोनीज आहे ते चोही बाजूंनी लावून झालेलं आहे. आता आम्हाला हा मेयोनीजवाला पिझ्झा खूप जास्त आवडतो. आम्हाला चीज जास्त आवडत नाही, पण मेयोनीज खूप जास्त आवडतं कारण ते पातळ राहतं आणि गरम केल्याच्या नंतर तर ते अजून थोडंसं पातळ होतं आणि खाताना थोडेसे जिभेला चटके पण लागतात गरम गरम. तर एवढी भारी मजा येते पिझ्झा खाताना. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर चला मी मेयोनीज लावून घेतला, तर यावरती सॉस टाकायचा आहे. तर इथे पिझ्झा पास्ता सॉस जो आहे तो टाकून घेते. तिखट जेवढा पिझ्झा असेल तेवढा खायला छान लागतो, पण लहान मुलं असतील तर थोडंसं तिखट कमीच टाकत जा. इथे मी एक मोठा चमचा एवढं सॉस टाकलेला आहे आणि आता हा सॉस जो आहे यामध्ये आम्ही टोमॅटो सॉस ॲड करणार आहे. टोमॅटो सॉस आणि रेड सॉस दोन्ही मिक्स केल्याच्यानंतर खायला खूप भारी चव लागते. एकदम चविष्ट असं दोघांचं मिश्रण बनवून तयार होतं. म्हणून मी जेव्हा पण पिझ्झा बनवते तेव्हा सॉसमध्ये टोमॅटो सॉससुद्धा ॲड करते. आता हा थोडासा मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर पूर्ण आपले जे बेस आहे त्यावरती याला पण आपल्याला पसरवून घ्यायचे, जसं आपण या अगोदरचं पिझ्झाला पसरवून घेतलं त्याप्रमाणे. आता तुमच्याकडे जर हे सॉस नसतील तर रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि त्यामध्ये थोडासा टोमॅटो सॉस मिक्स केला की तो पण छान असा पेस्ट बनवून तयार होतो सॉसचा. किंवा शेजवान चटणी घ्यायची, त्यामध्ये थोडासा टोमॅटो सॉस मिक्स करायचा आणि वरती पसरवून द्यायचा. त्याचा पण फ्लेवर खूप छान खायला भारी असा लागतो. तर चला पूर्ण साईडला मी सॉस हा पसरवून घेतला आहे. आता यावरती मी जे कांदा वगैरे कट करून घेतलेलं होतं टोमॅटो त्याची स्लाईस वगैरे ठेवून देते. मक्का टाकून पण बनवू शकतात, त्याचे पण खूप भारी असं चवीला लागतं. तर आता मी फक्त कांदा टोमॅटो टाकते, व्हेजिटेबल्स पसरवून घेतलं. जसं आपण या अगोदरचा पिझ्झा कढईमध्ये ठेवून भाजून घेतला त्याचप्रमाणे आपल्याला हा पण पिझ्झा 20 मिनिट कढईमध्ये ठेवून वाफवून घ्यायचा, जेणेकरून आपला जो पिझ्झा आहे खूप छान असा तयार होतो. आणि मी वरतून थोडंसं चीज टाकलं होतं स्लाईस करून, तर ते पण असं छान वितळून तयार झाले. तर गरम गरम पिझ्झा खायला खूप भारी लागतो. अशा प्रकारे आपले पिझ्झाच्या दोन्ही रेसिपीज तयार झाल्यात. पुन्हा भेटूयात असेच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.